उशीर झाला आज व्हिडिओ बनायला. जाऊ दे, उशीर झाला तर होतं, पण हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत ऐका आणि सत्य घटनावरचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. नक्की वेळ काढून ऐका. तुम्हाला म्हणत नाही मी की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमची मर्जी. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. असं तुम्हाला मी फोर्स नाही करत की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक कराच. तुमच्या मनाला वाटलं तर, आवडला व्हिडिओ तर सत्य घटनावरचा हा व्हिडिओ आणि खरंच शेवटपर्यंत ऐका. तर त्या दादांनी विचारलं होतं, मग तुम्ही तुमचे एवढे हाल झाले तर तुम्ही नक्की राहिले कुठं? तुम्ही तर म्हणता 10 वर्षाच्या नंतर आम्हाला काही कळत नव्हतं, आजी ऑफ झाली, आजोबा ऑफ झाले, मग नेमकं कोणत्या गावामध्ये? तर दादा त्याच्यानंतर 1 वर्ष आम्ही असंच फिरत राहिलो, इथं तिथं. मग लक्षात आलं, अरे आपल्या इथं शिना नदी आहे माझ्या इथं, आणि शिना नदीच्या काठेवर शंकराचं मंदिर आहे. त्या शंकराच्या मंदिरात आम्ही जायचोच कधीतरी. मग डोक्यात आलं, अरे आपण इथं रानात झोपण्यापेक्षा, रानात राहण्यापेक्षा आपण दिवसभर इकडे यांचे कामं करायचे, भांडे घासायचे, कोणी कपडे धुवायला सांगितलं तर कपडे धुवायचे, काय जे ते काम खायासाठी काम करायचं, नुसतं खायासाठी. पैसे पाण्याचं नाही, पैसे पाणी घेऊन काय करायचं? आणि दिले कोणी 10-20 रुपये तर खोबरेच तेलाचे एक सुट्टं तेल भेटायचं. पहिलं बॉटल नाही, पहिलं सुट्टं तेल भेटायचं. मग ते 5 रुपयाचं 10 रुपयाचं असं तेल आणायचं फक्त डोक्याला लावायला, आणि साबण आणायचं कपडे धुवायला. त्याच्यासाठीच पैसे लागायचे आणि ते मागून घ्यायचे कोणाकोणापासून. मग आम्ही ठरवलं दोघांनी की आपण काय करू, शंकराच्या मंदिरात राहूया. तो पण म्हणला हा चालेल ताई, म्हणलं आपण शंकराच्या मंदिरात राहू. मग ते नदी पार करून ते शंकराच्या मंदिरात जायचं. तेव्हा आता तिथं पूल झाला आहे, पहिला पूल नव्हता तिथं. नदीतून जायचं, कधी कधी नदी भरलेली असायची. पण छोटे होतो तेव्हा पोवायला येत होतं. दोघं पण छोटेच होतात ना, लहानपणीच पोवायला शिकलो होतो. कारण की नदी आमचं आजी आजोबाचं एक हे होतं ना, वावर होतं ना, त्या शिना नदीचंच पाणी त्या वावराला होतं. मग आम्ही दुपारी जायचोच ना, पोवायचो तिथं. तर लवकरच पोवायला शिकलो होतो आम्ही दोघं पण. मग पाण्यातून जायचं झोपायसाठी, त्या शंकराच्या मंदिरात झोपण्यासाठी पाण्यातून जायचं, पोहत जायचं. दोघांनी पोहत जायचं. संध्याकाळच्या टायमाला दिवसभर इकडं तिकडं काम करायचं. कोणी जेवण दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं तर मग लवकरच जायचं आणि त्या शंकराच्या मंदिरात आपलं थांबायचं रात्रभर. मग असं करता करता काही लोक असतात गरीब समाज, त्यात कोणी सपोर्ट न करणारे लोक, त्यांना मुलं बाळं नसणारे लोक, दुसऱ्यांच्या मुलाबाळाची किंमत नसणारे लोक. कसं असतं ना, दुसऱ्याचं मूल आणि आपलं मूल आपलंच म्हणून चालायचं, परखं म्हणून कधी नाही चालायचं. कायम प्रत्येकावर येतो, पण माझ्यासारखा टाईम कोणत्या मुलाबाळावर येऊ नको द्यावा. मग त्यांनी काय केलं, अरे त्यांनी 1-2 वेळा बघितलं, अरे ही मुलं इथंच थांबते, तर मंदिर घाण होतं आहे, पण घाण आहे ते पुढं. आमची पिशवी असायची, त्या पिशवीमध्ये आमच्या दोघांचे कपडे तरी काय असायची, एक फ्रॉक असायची आणि त्याचे काय बनियन वगैरे असायचे. ते कपड्याची पिशवी. म्हणजे तुमचे कपडे इथं मंदिरात ठेवू नका, लोक मंदिरात पाया पडायला येतात ना, तर खराब वाटतं. तुम्ही राहतात ना, तर मंदिरात कपडे नाही ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही झोपायला येतात, झोपण्याचं पण मंदिरात कपडे ठेवायचे नाही. काही लोक म्हणायचे मंदिरात इथं झोपायचं नाही, तर राहायचं नाही. पण ते हा विचार करत नव्हते की ही 2 बाळं जाते कुठून, राहते कुठून. हा विचार करत नव्हते तरी ते मंदिर घाण होईल ना, ह्याचा विचार करायचा. मग आम्ही काय करायचं, 7-7:30ला ते निघून जायचे, तोपर्यंत तिथं यायचंच नाही. आलो तरी पण मंदिराच्या पाठीमागं थांबायचं, आणि ते निघून गेले की मंदिरात जायचं. ते गेल्याच्या नंतर मंदिरात जायचं, जाऊन झोपायचं मंदिरात. ते मंदिरात लाईट नसायची पहिली,
आता माहीत नाही, खूप दिवस झाला, आता पूर्ण चेंज झालं आहे सगळं. आता मी गावाला जाईन ना, ते मंदिर तुम्हाला नक्की दाखवाल. माझ्या पहिल्या आठवणी तुम्हाला सगळे दाखवेन. आता जाणार आहे मी पुढच्या महिन्यामध्ये. तर त्या मंदिरात लाईट नसायची, अंधार असायचा, सगळं पूर्ण अंधार असायचा. आणि मग असं वाटायचं कुणीतरी जोडीला असावा, कुणाचा तरी आवाज यावा तिथं, लेडीजचा या जेंट्सचा कोणाचा तरी आवाज यावा असं वाटायचं. म्हणजे भीती वाटायची. दोघं एकमेकाला पकडून आम्ही झोपायचो. तो पण लहान आणि मी पण लहान. 1-1.5 वर्षांनी तर तो मोठा होता माझ्यापेक्षा. आणि त्या शंकराच्या आजूबाजूला अशी घरं नव्हते कोणाची, लांब लांब घरं होते, खूप लांब होते. आवाज दिला तरी आवाज नाही जाणार. 2 किलोमीटरच्या अंतरावर, 1 किलोमीटरच्या अंतरावर असे घरं होते तिथे. तर भीती वाटायची, खूप भीती वाटायची. घर तर एक झोपायला तर जागा भेटली, पण अंधेरा असायचा एकदम. खूप बाहेर अंधार, आतमध्ये अंधार, खूप अंधार असायचा. आवाज यायचा इकडनं तिकडनं, कसला पण काही पण आवाज यायचा. तशा आवाजामध्ये आम्ही दोघं रात्रभर एकमेकाला झोपायचं पण नाही. आवाज आला तर झोपायचं नाही, बिलकुल नाही झोपायचं. मग एक एक कोपऱ्याला दोघांनी एकमेकाच्या हातात हात धरायचा आणि बसायचं तिथं रात्रभर. मग सकाळच्या पारी कोणाचा आवाज यायचा. त्या टायमाला थोडी झोप लागायची, पण मंदिरात दर्शनाला यायचे लोक. मग दर्शनाला आल्यावर कसलं कोण झोपू देतं. दर्शनाला आलं मग तिथून उठायचं आणि जे रस्ता धरायचा, परत सकाळ सकाळ नदीतून पाण्यातून पोहत जायचं. कारण की त्याच तिकडच्या कडेला मंदिर आहे, इकडं आमचं शेत होतं. इकडं वावरातून तिकडं जायचं. परत सकाळी 7-8 वाजता पोहत पोहत आमच्या ठेप्याला जायचं. परत कुठं दिसलं, कुणाच्या घरी कोण जेवत असेल तिथं थांबायचं. दिलं तर खायचं, नाही दिलं तर नाही. आणि काम भरपूर करायचे, नाही असं नाही. खूप आता लहान मुलं का काम करीत नाही का, भरपूर काम करायचं. कशासाठी? फक्त एक भाकरीसाठी. ती भाकर 2 जणांनी, अर्धी भाकर कोणी दिली ना, त्यातली कोरकर भाकर तो माझ्यासाठी घेऊन यायचा. आणि मला कोणी दिली तर मी त्याच्यासाठी ठेवायची. दिवसभर आम्ही अशी भाकरी गोळा करायचो. म्हणजे जायचंच प्रत्येकाच्या घरी, कुठंतरी खायला भेटेल त्या आशेने जायचंच, प्रत्येकाच्या घरी जायचं. आणि मग ते दिवसभर खायचं, राहिलेलं संध्याकाळी सोबत घेऊन जायचं. ह्या कंडिक्शनमध्ये आम्ही असे दिवस काढले. खूप सारं काही सांगण्यासारखं आहे. अजून काय काय घडलं असं आयुष्यात हे तुम्हालाच माहिती. पण हा तर राहण्याचा प्रवास सांगितला, की कुठं झोपायचं ते सांगितलं तुम्हाला मी. अजून काय सांगण्यासारखं आहे. आणि मग ते कोणी जेवण दिलेलं ना, ठेवून द्यायचं. मग ऊन पडलं तर, काम नसेल कोणाचं काय ना, ते ऊन पडलं तर ते जेवण वाळवत बसायचं. ते म्हणजे भाकरी उन्हामध्ये सुकायला टाकायच्या. त्या मग तेच पावसाच्या टायमाला कुठं बाहेर निघायचं येत नसायचं. मग पावसाच्या टायमाला तेच खायचं. परिस्थिती अशी असते ना, कुणाच्या इथं ऊस असला, काही असला ना, तो ऊसाला हात पण लावू देत नसायचे लोक, की चला आपण ऊस खाऊन झोपू नये. ऊसाला पण हात लावू देत नसायचे, राखण असायचे. असे लोक असतात. काही लोक मायाळू असतात, काही लोक चांगले असतात. पण जाऊ दे, तसे दिवस कोणावर येऊ नको. जे पण आता इथनं पुढे जे पण होईल ते देवाला म्हणते चांगलंच होत नाही. आणि जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. असं पण असं एक मन आहे ते, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि आता इथनं पुढचे पण दिवस येतील ते चांगलेच दिवस येतील.